तीन वेगवेगळे पृष्ठभाग आहेत. हा खडबडीत पृष्ठभाग आहे, ह्याला वेल्वेट पेपर लावलेला, हा थोडासा मीडियम आहे आणि हा गुळगुळीत आहे. हे तीन पृष्ठभागांवरून घर्षण बलामुळे गती कमी किंवा जास्त कशी होते हे आपण प्रयोगासहित बघणार आहोत. बघा, आता सध्या माझ्याकडे दोन गोट्या आहेत. हा खडबडीत पृष्ठभाग आहे आणि हा जरा मीडियम आहे आणि हा गुळगुळीत आहे. मी याच्यावरून गोटी ठेवते. कोणती गोटीची स्पीड जास्त आहे बघा. कोणती गोटी अगोदर आली? गुळगुळीत पृष्ठभागावरची गोटी अगोदर आली. असं का झालं तर फ्रिक्शनल फोर्स अपोजेस द स्पीड. घर्षण बल हे गतीला विरोध करतं. घर्षण वाढलं तर गती कमी होते, म्हणून या खडबडीत पृष्ठभागावरची गोटी यायला उशीर लागलेला आहे. बघा, आपण जेव्हा रस्त्याने चालतो तेव्हा शूजला अशा खाचा का असतात, किंवा आपण गाडी चालवतो, गाडीच्या टायरला सुद्धा वरतून डिझाईन असते किंवा खाचा असतात. आपल्या सायकलच्या टायरला सुद्धा डिझाईन असते किंवा खाचा असतात. मग हे का असतं तर गाडी सायकल रस्त्यावरून चालत असताना त्याचं फ्रिक्शन वाढावं, घर्षण वाढावं, आणि फ्रिक्शन वाढलं तर गाडी स्लिप होण्याची शक्यता कमी असते. स्पोर्ट्सचे जे शूज असतात त्याला सुद्धा अशा प्रकारे खाचा असतात. खाचा असल्यामुळे काय होतं, घर्षण वाढतं आणि घर्षण वाढल्यामुळे आपली स्लिप होण्याची शक्यता कमी होते. म्हणून घर्षण बल हे जरी गतीला विरोध करत असलं तरी घर्षण बलामुळे आपली पडण्याची किंवा स्लिप होण्याची शक्यता कमी असते. म्हणून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घर्षण बल हे खूप महत्वाचं आहे. घर्षण बलामुळेच आपण न पडता न सटकता व्यवस्थितपणे चालू शकतो. समजलं? आता हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. यापुढे कोण येतं? घर्षण बलाचा प्रयोग आपण आज करणार आहोत. इथं तीन वेगवेगळे पृष्ठभाग आपल्याकडे आहेत. हा एकदम गुळगुळीत पृष्ठभाग आहे, हा थोडा मीडियम आहे ज्याला वेल्वेट पेपर लावलेला आहे, आणि हा खडबडीत असा पृष्ठभाग आहे. तर तिन्ही पैकी कुठल्या पृष्ठभागावर गोटीची स्पीड जास्त असणार आहे हे आपण बघणार आहोत.